आलो ना आपण लगेच इथे गणपतीचं मंदिर आहे बघा, वरच आहे मंदिर. चालत तुम्ही पण असं काय करा. मित्रांनो समोर व्ह्यू बघा. आता समोर आता उतरल्यावर कुणकेश्वर मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, इथे रिक्षा लावले. हा असा समुद्र आहे इथे. इथे गाडी लावली आपण आता. आणि हे बघा इथे समोर मंदिर आहे, पोखरबाव मंदिर, गणपती मंदिर आहे. तर आता जातोय तिथे, बघूयात. तर मित्रांनो नमस्कार, मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलो आहे आता पोखरबावला. हे बघा इथे समोर मंदिर आहे. तर बघूयात, आतमध्ये दर्शन घेऊयात. आलो ना आपण लगेच इथे गणपतीचं मंदिर आहे बघा, वरच आहे मंदिर. इथे आता आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता खालच्या बाजूला जायचं आहे मंदिराच्या. तर इथून असा रस्ता आहे बघा खाली जायला. हा बघा इथून असा रस्ता आहे खाली जायला. तिकडे आता जाणार आणि खाली काय आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बरीच लोक आहेत खाली. हे बघा इथून आम्ही खाली आलो. आता खाली जायचंय. हा ही मूर्ती नाही आहे ना आता, काढून ठेवली. हा बघा मित्रांनो, इथे शंकराचं मंदिर आहे. मित्रांनो इथे मंदिर आहे हे शंकराचं आणि इथून असं पाणी येतोय बघा. थोडं भारी वाटतंय बघा पाणी. या पाण्यातनं आता चालत जायचं आहे आपल्याला. दाखवतो तुम्हाला हे बघा. हा व्हिडिओ काढतो. व्हिडिओ ये ना तू, हळूहळू चालत. हा तुमचा नाही काढला. पैसे वगैरे टाकले ते बघा.
खाली. ते लोक टाकतात. किती स्वच्छ पाणी आहे बघा. पाण्याची डीप वाढते ना इथे. पाऊस वरून पडला ना इथून सुद्धा पाणी वाढलं होतं. तर आता निघालो दुसऱ्या ठिकाणावर जायला. इथे छान वाटलं. पोखरबावचा गणपती मंदिर आहे, खाली शंकराचं मंदिर आहे मित्रांनो. छान पाणी वगैरे वाहतं असतं. आता पाऊस आहे अजून म्हणून पाणी आहे, नाहीतर सुकलेलं असतं. लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा सुकलेलं होतं, पाणी नव्हतं एवढं. आता मस्त वाटलं, एकदम पाणी वाहत होतं. पाण्यातनं गेलो, पाया पडलो, वर आलो परत. आता दुसऱ्या ठिकाणावर जातोय मित्रांनो. ते आता तुम्हाला सांगत नाही, डायरेक्ट तिथे पोचल्यावर भेटूयात मित्रांनो. मित्रांनो, मी आलोय आता देवगड विंडमिल्सला. पवनचक्की आहे तिथे, समोर आहे बीच. दाखवतो तुम्हाला जरा पुढे जाऊन. हे बघा, किती सुंदर वाटतोय बघा मित्रांनो बीच. ते समोर तिथे देवगड बंदर आहे, ते बघा समोर आहे तिथे. इथून लांबनं दिसत नाही एवढ्या बोट, पण तिथे खूप बोट आहेत, बोटी आहेत वगैरे तिथे. देवगड बंदर आहे ते समोर. आणि हे बघा इथे झिपलाईनचा हे पण आहे. बघा हा जातोय आता. झिपलाईनवर पण तुम्ही एन्जॉय करू शकता. हे बघा, तर मित्रांनो हा असा आहे पवनचक्की प्लेस. हे बघा गार्डन आहे इथे. इथे खाण्यासाठी दुकानं वगैरे पण आहे ते बघा. तुम्ही पण असं काय करता? काय काय हा हे सगळे मच्छीवाले.
व्ह्यू बघा मित्रांनो मागे कसला भारी वाटतोय. आणि या साईडला पवन चक्क्या आहे बघा. वरच्या साईडला पवन चक्क्या आहे, दिसतात का? आहे बघा, मस्त वाटतंय. ऊन खूप आहे. तर मित्रांनो आता जातोय कुणकेश्वर मंदिरात. इथून छान वाटलं. इथे देवगड विंडमिल्स म्हणून आहे, मस्त गार्डन वगैरे आहे बघा. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, असं गार्डन आहे. आणि या साईडला हा बीच आहे बघा, समुद्र किनारा आहे. आणि या समोर पवन चक्की आहे त्या बघा. आता इथून जातो कुणकेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला. इथून जाऊ घरी. तर पुढे बघा मित्रांनो. मित्रांनो समोर व्ह्यू बघा. आता समोर आता उतरल्यावर कुणकेश्वर मंदिर आहे. आणि हा व्ह्यू बघा, मस्त वाटतं ना. समोरून आहे वाटतं ना. हा मागची साईड आहे. मागची साईड नाही, समोर इथे समोर मंदिर आहे कुणकेश्वर मंदिर. आणि राईटला लगेच समुद्र. असला भारी व्ह्यू आहे. ते रिक्षा लावले. हा असा समुद्र आहे इथे, किती छान वाटतोय. आणि हा मंदिर कुणकेश्वर मंदिर. तर आता दर्शन झालेलं आहे मित्रांनो मस्त कुणकेश्वर मंदिरात आहे बघा. मंदिर बॅक साईडला आहे मी. आणि हा असा व्ह्यू बघा, असा समोर समुद्र आहे, बघू शकता. तर मित्रांनो आता जातो इथून घरी. छान दर्शन झालं आणि बाकीच्या ठिकाणी पण मस्त वाटलं. विंडमिलला आणि कोकरगावच्या गणपतीला गेलो होतो, छान वाटलं. आता इथून जातोय घरी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. देवगड तुम्हाला तर माहीतच आहे, छान आहे. कोणी आले नसेल इथे तर नक्की या मित्रांनो कोकणात फिरायला. मस्त वाटतं. मस्त व्ह्यू आहे हा बघा समोर, छान वाटतं एकदम. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.